बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या या टोळक्यानं दगड लाठीकाठीनं कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली। MIT कॉर्नर परिसरामध्ये ईस्ट हेवन सोसायटी जवळ ही घटना घडली आहे। मारहाणीच्या घटनेनं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। या मारहाणीचा CCTV आता समोर आलाय। वारंवार होणाऱ्या या प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, नेमकं कशामुळे ही सगळी हाणामारी झाली समजू शकलं का आणि पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली? ही घटना जी आहे ती MIT कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची आहे। खरं तर या ठिकाणी सातत्याने अशा दोन विद्यार्थ्यांच्या टोळ्यामध्ये मारहाण होत असते आणि त्यामुळेच दहशत निर्माण होण्याची शक्यता तिथले गावकरी व्यक्त करतायत। खरं तर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जेवणाच्या वादावरून ही सगळी मारहाण झाली आणि ते कॅन्टीन मधला वाद जो आहे तो रस्त्यावर आला आणि रस्त्यावर आल्यानंतर तुफान हाणामारी जी आहे ती या दोन टोळक्यामध्ये झालेली होती आणि त्यामुळे त्या आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांमध्ये सातत्याने असे भांडण होत असल्याने दहशत निर्माण झाली आहे। पोलिसांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं होतं आणि समज देऊन परत पाठवलेलं आहे। पुन्हा असं करू नये अशी तंबी सुद्धा दिलेली आहे। मात्र अशा प्रकारे दोन विद्यार्थ्यांच्या टोळ्यामध्ये सातत्याने या भागात भांडण होत असताना आता संस्थेची सुद्धा मोठी जबाबदारी आहे की असं होऊ नये, यासाठी काय खबरदारी घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता तरी पोलिसांनी विद्यार्थी असल्याने या सगळ्या विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आलेलं आहे। रिद्धी, निश्चित बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।